आपण सुरुवातीलाच अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे या ठिकाणी आहेत। सचिन, साधारण किती वेळात हे सरकारचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी विखे आणि प्रसाद लाड पोहोचतील? आता काही क्षणातच ते पोहोचले अंतरवाली सराटीच्या गावामध्ये। या दोन्ही नेत्यांनी प्रवेश केलेला आहे। मंत्री विखे पाटील असतील, त्याचबरोबर प्रसाद लाड असतील, हे दोघेही या वेशीमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या गावामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील आहेत आणि या ठिकाणी त्यांची चर्चा होणार आहे। त्याच ठिकाणी मी इथं उभा आहे आणि ही जी या ठिकाणी पोलिसांची धावपळ सुरू झालेली, याचा अर्थ असा आहे की जवळपास आता हे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि काही वेळातच या ठिकाणी ते दाखल होणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। आता आपण पाहिले संभाजीनगरमध्ये थोड्या वेळापूर्वी, तासाभरापूर्वी या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती आणि भेट घेऊन जी कुणबी प्रमाणपत्र जी प्रलंबित आहेत व त्याचबरोबर नवीन जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत अशा पद्धतीची खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती आणि त्याच संदर्भाने मराठवाड्यातला आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट असेल त्या संदर्भातल्या देखील नोंदी संदर्भातच्या आढावा देखील घेण्यात आलेला आहे। पोलिसांचा जो कॅनवा आहे त्या आता अंतरवाली सराटीच्या या मळ्यामध्ये दाखल झालेला आहे आणि इथेच आता ही भेट होणार आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। पोलीस आता इथलची जी ट्रॅफिक आहे ती दूर करतायत आणि काही क्षणातच आता इथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड हे येतील, कारण की मागच्या 8 दिवसापूर्वी प्रसाद लाड 22 तारखेला या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळपास 3 तास त्यांनी चर्चा केली होती। या चर्चेमध्ये पुढच्या वेळेस मी जेव्हा येईल सकारात्मक बातमी घेऊन येईल अशा पद्धतीचं देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहतात ही जी समोर वाहन पांढऱ्या कलरची येते, यामध्ये ही वाहनाचा जो ताफा आहे तो इथं आलेला आहे आणि या काही वेळातच ही जी चर्चा आहे ती चर्चा सुरू होणार आहे। चर्चेमध्ये प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याचबरोबर जो 10 महिन्यापूर्वी जो GR काढण्यात आलेला आहे तो GR देखील या ठिकाणी लागू करण्यात यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी यामध्ये राहणार आहे। तुम्ही पाहू शकतात की आता समोर विखे पाटील हे वाहनातून उतरलेले आहे आणि आता ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी पुढे येत आहेत। विखे पाटील हे आता वाहनातून उतरून या ठिकाणी या मळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळातच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या वतीने आलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी चर्चा करणार आहेत। त्या चर्चेसाठी आता विखे पाटील या ठिकाणी दाखल झालेले। विखे पाटील हे उपसमितीचे देखील अध्यक्ष असल्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व आहे। त्याचं कारण असं या उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे की रखरखण्या उन्हामध्ये अनवाणी पायाने मी उपोषणाला बसणार आहे अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशारा दिला आहे। त्यानंतर आता सरकार कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी काही क्षणातच आता ही भेट होणार आहे। या भेटीनंतर आता नेमकं काय तोडगा निघतो का, मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यामध्ये सरकार यशस्वी होतं का, की मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणावर बसतात, हे या चर्चेच्या अंती ठरणार आहे। त्यामुळे आता या चर्चेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता अंतरवाली सराटीच्या या मळ्यामध्ये विखे पाटील हे पोहोचलेले आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। विखे पाटील साहेब आहेत, ते आता या ठिकाणी चर्चेला बोललेलं आहे। चर्चा पाटील आले आता चर्चा करतो। आपण पाहू शकतात की या ठिकाणी दोन्ही नेते जे भेटत आहेत, राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि आता दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षणातच ही चर्चा आता सुरू होणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मनोज जरांगे पाटील आहेत, सोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्याचबरोबर प्रसाद लाड हे देखील या ठिकाणी आहेत। तिघांमध्ये आता ही चर्चा जी आहे आता थोड्या वेळात सुरू होणार आहे आणि तिघही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहे अंतरवाली सराटीच्या या मळ्यामध्ये आणि या मळ्यामध्येच आता या चर्चेला काही क्षणातच सुरुवात होत आहे। तिन्ही नेते आपल्या ठिकाणी बसलेले आहेत आणि चर्चेला आता काही क्षणातच सुरुवात होणार आणि या
चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि या ठिकाणी जे दोन्ही नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील असतील व त्याचबरोबर प्रसाद लाड असतील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केलेली आहे आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते आता चर्चेला सुरुवात होणार आहे. ही दृश्य आहे, समोर बसलेले आहेत. एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातामध्ये तुम्हाला काही फाईली आहेत. त्या फाईलीमध्ये नेमकं काय आहे, कुठली माहिती आहे ते अजून समोर आले नाही. मात्र आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या चर्चेला आता सुरुवात होत आहे. सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आता विखेंच्या हातात काही कागद आहेत, तर ते जरांगेंच्या निर्णयाबाबत त्यांनी सरकारकडनं त्यांची भूमिका मांडण्यासाठी आणलेले काही कागद आहेत, काही माहिती समजते? हो, विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर काही फाईली त्यांच्याकडे आहेत. ते साधारणतः 15 ते 20 पेजेसची ती फाईल आहे. त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे अजून ते समोर आले नाही. मात्र ही जी फाईल आहे मनोज जरांगे पाटील यांना ती दाखवण्यासाठी त्यांनी आणलेली आहे. त्या फाईलमध्ये मागल्या संदर्भातले काही हे मुद्दे असू शकतात आणि त्याचबरोबर त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती मराठा समाजाला तोंडी प्रमाणपत्र देण्याची, त्याचबरोबर इतर जे मराठा गॅजेटची, त्या संदर्भात आता त्यामध्ये काही आहे का किंवा काही GR आहेत का किंवा काही जी त्यांनी जसं वक्तव्य केलं होतं की जो गैरसमज झाला आहे मी तो गैरसमज दूर करेल, त्या अनुषंगाने सरकारकडून जी कामं केली गेलेली आहे त्याची काही आकडेवारी त्यामध्ये आहे का किंवा त्या संदर्भात काही नवीन GR आहे का किंवा नवीन ड्राफ्ट आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता उपसमितीचे अध्यक्ष म्हणून विखे पाटील आहेत आणि या विखे पाटलांनी जी आणलेली आहे आतापर्यंत जी कामे आहेत तर ती यामध्ये असू शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे. मात्र अजून ते स्पष्ट झालेलं नाही. आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. विखे पाटील असतील, जरांगे पाटील असतील, हे दोघेही आता चर्चा करतायत. गेली अनेक चर्चा त्यांनी घडल्या होत्या, त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तर देखील मिळाली होती. त्यानंतर आता 10 महिने होत आहे मुंबईमध्ये जेव्हा आझाद मैदानात जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांनी तो GR काढला होता 2 सप्टेंबरचा. त्यानंतर आता 10 महिने होत आहेत आणि त्यांची अंमलबजावणी अजून झाली नसल्याची खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती. आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ हे आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे आणि चर्चेला देखील आता सुरुवात झालेली आहे. नेमकं त्या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यभरातील बांधवाचं या चर्चेकडे लक्ष आहे. ही चर्चा महत्त्वाची यासाठी देखील आहे कारण की उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे.